हे कॅरामल एग पुडिंग खायला एकच नंबर आहे बरं का. आणि काही नाही हो, अगदी 3 ते 4 साहित्यापासून बनलेलं हे पुडिंग खायला जबरदस्त आहे बरं का. चव नाही विसरणार. चला मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये 3 ते 4 चम्मच होईल इतकी साखर घेऊया. त्यामध्ये अगदी थोडंफार पाणी टाकलेलं आहे आणि साखर वितळून घेतलेली आहे, म्हणजेच कॅरामलाइज करून घेतलेली आहे. कॅरामलाइज करणे म्हणजे काय, तर साखर वितळून त्याचा सोनेरी ते तपकिरी रंग येणे बरं का. साखरेचा खूप काहीसा गडद तपकिरी रंग येऊ देऊ नका, नाहीतर कॅरामल आहे ना कडू लागण्याची शक्यता असते. तर त्यामुळे सोनेरी रंग होईपर्यंतच आहे ना साखर वितळवून घ्या. आता घेऊया मिक्सरचं भांडं आणि इथे मी 5 ब्रेड घेतलेले आहे. तर ब्रेडच्या साईडच्या कडा ज्या असतात ना त्या कापून घेऊया. नाही कापलं तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. यानंतर इथे मी 2 अंडी घेतलेली आहे, ते फोडून यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी साखर, साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करा. त्याचबरोबर 1 वाटी दूध टाकलेलं आहे. आता मिक्सरला मिश्रण वाटून घेऊया. मिश्रण छान असं वाटून झालेलं आहे. तर आता सेट केलेल्या कॅरामलाइजच्या कुकरच्या डब्यामध्ये ना आपण हे मिश्रण ओतून देऊया. एका साईडला मोठी कढई ठेवलेली आहे, जेणेकरून हे भांडं त्यामध्ये बसता आलं पाहिजे यासाठी. तर त्यामध्ये बेकिंग स्टँड ठेवूया आणि इथे कुकरचा डबा ठेवून दिलेला आहे. वरती झाकण ठेवूया आणि साधारणतः 25 ते 30 मिनिटे बारीक गॅस करून आहे ना वाट पाहूया. आणि पाहू शकता मस्त असं कॅरामलाइज पुडिंग जे आहे ना ते तयार झालेलं आहे. आणि थोडंसं सुरीच्या साह्याने चेक करून पाहूया आणि चाकूसुद्धा बाहेर आहे ना मस्त असं स्वच्छ निघालेला आहे, म्हणजेच हे पुडिंग परफेक्ट असं तयार आहे. आता अगदी 4 ते 5 तासासाठी आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, छान असं सेट झालेलं आहे. आणि हा जो कुकरचा डबा आहे ना तो असा उलटा करून घेऊया. साईडच्या कडा मी अगोदर आहे ना थोड्याशा लूज करून घेतलेल्या आहेत. आणि मस्त असं हे कॅरामल एग पुडिंग पाहू शकता, काही जबरदस्त झालेलं आहे. तर मग तुम्ही कधी बनवताय, आजच बनवा आणि